सकाळी उठताय, उपाशीपोटीच कॉफी पिताय, असं वाटतं की खूप चांगली आणि उत्तम हॅबिट आहे. बिलकुल नाही. सर्वात खराब हॅबिट आहे. हे नक्की मी अनुभवाने सांगतो. हॅबिटवरनं थोडक्यात सांगतो. एक ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक बुक आहे. खूप चांगलं बुक आहे. सगळ्यांनी वाचावं असं बुक आहे. याच्यात उदाहरण असे दिलेले आहेत, की आपल्याला कोणती मोठी गोष्ट जर अचीव्ह करायची असेल, तर आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींवर जर आपण काम केलं, तर ती मोठी गोष्ट लवकरच आपल्याला साध्य होते. त्यापैकीच ही छोटी गोष्ट आहे. जर आपल्याला आपली पचन क्षमता, आपली इम्युनिटी, आपली पूर्ण ओव्हरऑल हेल्थ जर चांगली करायची असेल, तर सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिणं हे आरोग्यासाठी सर्वात घातक आहे. सकाळी उपाशीपोटी कॉफी किंवा चहा घेण्याने नक्की काय प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यात ॲसिड लेव्हल खूप जास्त प्रमाणात वाढते. पर्यायाने छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, उलटीसारखं वाटणं. ज्यांना जुनी ॲसिडिटी आहे त्यांनी ही सवय पटकन बदलायला हवी. ज्यांना गॅसेस, ब्लोटिंग किंवा पोट साफ न होणे यांना ही समस्या असेल त्यांनी देखील ही समस्या बदलली पाहिजे. सकाळी उठल्या आपली नैसर्गिक कॉर्टिसॉल लेवल हायर साईडला असते आणि त्यातच जर कॉफीचं आपण सेवन सकाळी केलं तर ती लेवल अजून जास्त वाढण्याची शक्यता असते. त्याच्याने ब्रेन अजून क्रँकी होऊ शकतो, इरिटेशन मोडला जाऊ शकतो आणि स्ट्रेस लेवल वाढू शकते. जर उपाशीपोटी चहा कॉफी घेतली तर ती लगेच बिटाला नेते. पर्यायाने स्ट्रेस लेवल आणि हायर जाते.